नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो 9 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण BMC रिलेटेड म्हणजेच मित्रांनो बृहन्मुंबई महानगरपालिका भरती परीक्षा 2024 या मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून TCS पॅटर्न आधारित मित्रांनो कार्यकारी सहाय्यक म्हणजेच की लिपिक या पदाकरता मित्रांनो काही अतिशय संभाव्य व अति महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। जर मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथून ते देखील आपले संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, ज्यामध्ये आपण बृहन्मुंबई विशेष त्यासोबतच आपण इतर देखील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण कव्हर केले आहेत, जे की तुमच्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्हाला 100% विचारली जाण्याची दाट संभाव्यता आहे। तर पाहूया मित्रांनो आपल्या आजच्या या भाग 9 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आर्थिक स्रोत कोणते आहे? तर खालीलपैकी जे आहे जे की कोणतं असं आर्थिक स्रोत आहे म्हटलेलं आहे BMCचं, तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व। कर संकलन, सरकारकडून अनुदाने व पाणी आणि वीज शुल्क हे संपूर्ण जे आहे जे की महानगरपालिकेचे म्हणजे BMC महानगरपालिकेचे आर्थिक स्रोत आहेत। या ठिकाणाहून BMCला जो आहे तो पैसा मिळतो। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 2 पुढील प्रश्न, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या आपत्ती व्यवस्थापना योजनेची जबाबदारी आहे? तर BMCची जे की कोणत्या आपत्ती व्यवस्थापनाची योजनेची जबाबदारी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, ज्यामध्ये पूर नियंत्रण, भूकंप व्यवस्थापन आणि चक्रवादळ व्यवस्थापन ही संपूर्ण जबाबदारी जी आहे जी की BMCची आहे। त्यामुळे ऑप्शन नंबर याचं ड हे उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 आहे पुढील आपला, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सार्वजनिक वाहतूक कोण चालवतो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट, ज्याला आपण बेस्ट देखील शॉर्टमध्ये म्हणतो। तर ह्यांच्यामार्फत जे आहे जे की यांच्या अंतर्गत सार्वजनिक वाहतूक जे की चालवली जाते। जर मित्रांनो तुम्ही अजूनही BMCच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले TCS पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स व मित्रांनो ई-बुक जर मिळवणार असाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो सर्व काही ते मित्रांनो मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण TCS पॅटर्न आधारित BMCचा लेटेस्ट मित्रांनो सर्व काही A to Z अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण तुम्हाला BMCची परिपूर्ण आपण माहिती पुस्तिका देखील मित्रांनो आपण उपलब्ध करून देत आहोत। जर मित्रांनो तुम्ही याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही मित्रांनो बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची गरज नाही। त्या ठिकाणी जरी लावला मित्रांनो तुमचे पैसे घालून तरी मित्रांनो तुम्हाला या स्वरूपाचं स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार नसेल, ज्यामध्ये मित्रांनो आपण BMCचा TCS पॅटर्न आधारित सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बौद्धिक चाचणी व त्यासोबत आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण काही A to Z माहिती आपण मित्रांनो यामध्ये कव्हर करून दिलेली आहे। त्यासोबत मित्रांनो TCSचे जे अतिसंभव प्रश्न आहे त्याचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे। महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये आहेत मित्रांनो, त्यासोबत कमी वेळेमध्ये परिपूर्ण तयारी मित्रांनो याद्वारे तुमची केली जाणार असेल। त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण यामध्ये ऍड केलेला आहे। त्यासोबतच BMCची जी संपूर्ण काही माहिती पुस्तिका मित्रांनो जे की कार्यकारी सहाय्यक म्हणजे मित्रांनो लिपिक पदाची आपण संपूर्ण काही तयारी आता एकाच ठिकाणी आपण करून घेतलेली आहे। जसे मित्रांनो ही जी संपूर्ण काही तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार असेल ते संपूर्ण मित्रांनो पेड स्वरूपाचा आहे, हे देखील लक्षात ठेवून घ्या मित्रांनो, एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण हे ठेवलेलं आहे। जर तुम्हाला हे मिळवायचं असेल आणि चांगल्या व उत्तम तयारी लागून मित्रांनो कार्यकारी सहाय्यक पदावर तुम्हाला जर रुजू व्हायचं असेल मित्रांनो 100% तुम्ही याचा अभ्यास करा मित्रांनो, तुम्ही 100% तुमचं सिलेक्शन याद्वारे होणार असेल। तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप चॅनलशी कॉन्टॅक्ट करून घ्या मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्हाला लिंक मिळेल मित्रांनो, तेथून तुम्ही कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या मित्रांनो। 100% ट्रस्टेड आहे मित्रांनो, तुम्हाला व्हॉट्सअपवरती सर्व काही स्टडी मटेरियल दिलं जाईल, त्यासोबतच तुम्हाला 100% सर्व काही हेल्प मित्रांनो त्या ठिकाणी केली जाणार असेल। तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं असेल त्यांनी लिंकवर क्लिक करून आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घेऊ शकता मित्रांनो। जर मित्रांनो तुम्ही आपलं हे स्टडी मटेरियल घेतला तर तुम्हाला मित्रांनो कोणतीही कोचिंगची आवश्यकता पडणार नाही किंवा मित्रांनो बुक्सची गरज पडणार नाही, सर्व काही तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 असा आहे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीत कोणत्या विभागाकडे वीज पुरवठ्याचे काम असते? तर वीज पुरवठ्याचं काम म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, वीज विभाग, ज्याला आपण इलेक्ट्रिक डिपार्टमेंट असं म्हणतो, MSCB यांच्याकडे असतं। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील 5वा, बृहन्मुंबई महानगरपालिका कोणत्या प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवते? तर कोणत्या प्रकारच्या आरोग्य सेवा पुरवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, मनपा रुग्णालय अंतर्गत असणाऱ्या जेवढ्या काही आरोग्य सेवा आहेत ते पुरवलं जातं BMC मार्फत। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 6वा पुढील असा आहे,
खालीलपैकी कोणत्या राज्यात भारत हा आपला पहिला कचऱ्यातून हायड्रोजन जे की वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प उभारत आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ड, महाराष्ट्र असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 7 आहे आणि थोडक्यात हा इंग्लिश ग्रामरचा क्वेश्चन आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड, जे की अप्रेन्सिव्ह असा आपला हा वर्ड आहे आणि याचा जो आपल्याला समानार्थी शब्द थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगायचा आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क असं होणार असेल. कन्सर्न हाचा जो आहे याचा समानार्थी शब्द होणारा असेल. तर परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या स्वरूपाचेच प्रश्न येतात, जास्त डिफिकल्टी लेवल हा येत नाही आहे. त्यामुळे तुम्ही ह्या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करणं, तुम्हाला माहिती असणं, अभ्यास असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आपले टेस्ट नोट्स व तुम्ही BMCची आपली स्पेशली ई बुक जर घेतलात तर तुम्हाला या सर्व प्रश्नांचा मित्रांनो सराव होऊन जाणारा असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आपला असा आहे. राज्यघटनेत कल्याणकारी राज्याची घोषणा कशाच्या माध्यमातून करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की अ, राज्य धोरणाची निर्देशित तत्वे याद्वारे करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 असा आहे मित्रांनो. देशबंधू ही पदवी कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की चित्तरंजन दास या स्वातंत्र्य सैनिकाशी संबंधित आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला पुढील. क्षेत्रफळाच्या आधारे भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे? तर व्याघ्र प्रकल्प म्हटलेला आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नागार्जुन सागर श्रीशैलम हा जो आहे जो की व्याघ्र प्रकल्प सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11 आपला. 2011च्या जनगणनेनुसार हिंदूंचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता किंवा कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य जे की सर्वात कमी हिंदूचे प्रमाण असलेलं आहे 2011च्या जनगणनेनुसार. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला 100% 2001ची जनगणना, 2011ची जनगणना त्यासोबत लोकसंख्या यावर तुम्हाला फिक्स मित्रांनो तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणारच. त्यासाठी तुम्ही या 2 टॉपिकचा खूप मित्रांनो तोंडपाठ अभ्यास करून जा परीक्षेसाठी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला 12वा असा आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 लागू करणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की तामिळनाडू हे राज्य आहे. त्यानंतरचा 13वा प्रश्न आपला. मुंबईत सोशल सर्व्हिस लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की NM जोशी यांनी जे आहे जे की याची स्थापना केली होती. त्यानंतरचा 14वा प्रश्न पुढील आपला. महिला आणि लहान मुले यांना मानवी तस्करांच्या तावडीतून वाचवण्यासाठी रेल्वे संरक्षण दलाने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की क, ऑपरेशन आहट असं जे आहे जे की सुरू केलेलं आहे आणि हे रेल्वे सुरक्षा दलानं केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 15वा. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की डॉक्टर ॲनी बेझंट या जे आहे जे की अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्यानंतरचा आपला पुढील 16वा प्रश्न असा आहे. खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे तिन्ही बाजूनी बांगलादेशनं वेढलेलं आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, त्रिपुरा हे जे राज्य आहे जे की बांगलादेशनं तिन्ही बाजूने वेढलेलं राज्य आहे. तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही आपण टॉप 16 क्वेश्चन्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. ते या प्रकारचे प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त प्रश्नांचा भरपूर सराव व्हावा या उद्देशाने. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपले TSUS पॅटर्न आधारित एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट नोट्स किंवा मित्रांनो तुम्हाला ई बुक हवे असतील तर आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळवून घ्या. सर्व तुम्हाला मित्रांनो अफोर्डेबल प्राईजमध्ये व त्यासोबतच क्विकली उपलब्ध होऊन देणार असेल, ज्यामध्ये तुमचा A to Z अभ्यासक्रम देखील त्यामध्ये कव्हर होणारा असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही रिस्पॉन्स देखील सर्व गायडन्स तुम्हाला त्या ठिकाणी केला जाणार असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मिळवून घ्या. परीक्षेच्या तुम्ही आतापासून जर मित्रांनो तयारीला लागते येणाऱ्या वेळेमध्ये तुमचा संपूर्ण हा अभ्यासक्रम होऊन कव्हर होणारा असेल. तर भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट्स सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.